पट्टी बनवायची असेल तर व्हिडिओ नक्की बघा। तर आता जे आहे मी इथे 2 इंचाची पट्टी जी आहे ती घेतलेली आहे, पूर्ण जी आहे ती 2 इंचाची, आणि त्याला बरोबर असं मधात असं दुमडून घेतलं आणि व्यवस्थित असं याला प्रेस करून घेतलं थोडंसं। त्यानंतर जे आहे आता आपलं हे जे आहे तो हुककडचा पार्ट आहे, तर त्याला काय करायचं आपल्याला धरताना जो याचा जो पार्ट आहे पट्टीचा 1/2 इंच असा एक्स्ट्रा धरायचा किंवा 1/4 इंच असा, तुम्ही बघू शकता या टाईपनं, आणि त्याला काय करायचं असं मागच्या बाजूने थोडंसं दुमडून द्यायचं। तर तुम्हाला दिसत असेल तर या टाईपनं करायचं, आणि आपल्याला इथं जे आहे 1/2 इंचाच्या अंतरावर एक स्टिचिंग मार्जिन देऊन द्यायची। थोडंफार काही एक्स्ट्राचं बाहेर दिसत असतं तर आपल्याला इथे कट करून घ्यायचंय। आता इथं बघू शकता आपण बरोबर अशी 1/2 इंचाच्या अंतरावर जे आहे एकदा एक स्टिच मार्जिन देऊन घेतली। त्यानंतर आपल्याला काय करायची, ही पट्टी जी आहे ही दुसऱ्या बाजूने अशी उलटवून घ्यायची, व्यवस्थित अशी प्रेस करायचंय थोडंफार, आणि याच्यावरची जी आहे एक प्रेस स्टिच देऊन द्यायची, म्हणजे दाब टिप जी असते ती देऊन द्यायची, देऊन द्यायची आहे। आणि जो हा जो मागचा पार्ट असतो म्हणजे हा स्टिचिंगचा हा इकडं आला पाहिजे, त्या व्यवस्थित असं आपल्याला करायची, म्हणजे आपल्या ब्लाऊजची जी आहे फिनिशिंग तेवढीच व्यवस्थित दिसते, आणि आपलं ब्लाऊज जेवढं फिनिशिंगमध्ये असलं तेवढं व्यवस्थित सुद्धा दिसतं। तर या टाईपने जी आहे ती एक मी स्टिच करून घेतली। त्यानंतर आता काय करायचंय, जसं आहे जिथपासून आता हे आपलं अस्तरची पट्टी सुरू होते, थोडंसं त्याला असं फोल्ड करायचं इकडच्या बाजूने, आणि व्यवस्थित असं थोडंसं प्रेस करत थोडासा असा कपडा व्यवस्थित करायचा, आणि यावरती जे आहे एक टीप मारून घ्यायची। आणि शेवटी इथं जे आहे थोडीशी एक लॉक स्टिच देऊन द्यायची, कारण नंतर काय कस्टमरला याचा त्रास झाला नाही पाहिजे, कारण आपण जेव्हा हुक अटॅच करतो मग लवकर निघून येतं, तर इथं करताना नेहमी जी लॉक स्टिच असते ती नेहमी द्यायची। आता तुम्ही बघू शकता या जो समोरचा पार्ट आहे आपण तिकडून आलेलो आहे, तर आता जो ही आपला एक्स्ट्राचं आहे ते पूर्ण आपल्याला इथे कट करायचं आहे। तर आता तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित अशी आपली पट्टी दिसते। इथंही आपल्याला कोणतीही स्टिच मारायचं काम पडलं नाही, तरीही आपला कोणताही कपडा इथे असा खडलेला किंवा व्यवस्थित असा दिसत नाही, असं काहीच नाहीये। व्यवस्थित अशी आपली फिनिशिंगमध्ये आपली हुकपट्टी जी आहे ती लावून इथे झालेली आहे। तर तुम्हाला इथे दिसतच असेल, तर या टाईपने तुम्ही सुद्धा हुकपट्टी तयार करून बघा, खूप व्यवस्थित जमते। व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा।